नमस्कार. श्री स्वामी समर्थ. खुशी विलेज रिसॉर्ट सिंधुदुर्ग या यूट्यूब चॅनलवर मी आपलं मनापासून हार्दिक स्वागत करीत आहे. मंडळी, आज आपण लक्ष्मी पूजनाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. जर का आपणास या पूजनासाठी गुरुजी किंवा ब्राह्मण उपलब्ध होत नसतील तर हे लक्ष्मी मातेचं पूजन आपण घरच्या घरी स्वतः कसा करावं याबद्दल मी आज माहिती सांगत आहे. मंडळी, दरवर्षी अश्विन महिन्यातील अमावास्ये दिवशी लक्ष्मी पूजन येते आणि यावर्षी हा दिवस आहे 12 नोव्हेंबर आणि 12 नोव्हेंबर रोजी लक्ष्मी पूजनाचा जो मुहूर्त आहे तो संध्याकाळी 5:19 ते संध्याकाळी 7:19 असा आहे. संध्याकाळी 5:19 ते संध्याकाळी 7:19 या 2 तासाच्या शुभमुहूर्ताच्या कालावधीमध्ये आपण आपल्या लक्ष्मी मातेचं पूजन करायचं आहे. तर मंडळी, लक्ष्मी पूजन करण्या अगोदर लक्ष्मी मातेला कोणता नैवेद्य दाखवायचा आहे हे आपण प्रथम जाणून घेऊ, जेणेकरून या नैवेद्याची आपल्याला नियोजन करता येईल किंवा त्या नैवेद्याबद्दल आपल्याला तयारी करता येईल. तर मंडळी, लक्ष्मी मातेला प्रिय आहेत लवंग आणि वेलची. तर लवंग, वेलची आणि साखर घालून गाईच्या खव्यामध्ये म्हणजे गाईच्या दुधाच्या खव्यामध्ये आपल्याला हा नैवेद्य बनवायचा आहे. जर आपणास हे पदार्थ उपलब्ध होत नसतील तर आपण बताशे सुद्धा नैवेद्यासाठी देऊ शकता. तर अशा प्रकारे आपल्याला देवीच्या नैवेद्याची तयारी करायची आहे. आता आपण जाणून घेऊया देवीची पूजा कशी करावी. तर सर्वप्रथम आपलं घर, आपलं अंगण, ज्या ठिकाणी आपण पूजा करणार आहोत तो सर्व परिसर स्वच्छ धुवून पुसून स्वच्छ करावा. तसेच जर आपल्याकडे गंगाजल असेल किंवा गंगाजल नसेल तर गोमूत्र घेऊन आपण संपूर्ण परिसरामध्ये ते शिंपडावायचे आहे. त्यानंतर आपण आंघोळ वगैरे करून आपल्या मस्तकी हळद पिंजर लावूनच पूजेच्या तयारीला लागायचं आहे. तर मंडळी, लक्ष्मी मातेची पूजा करते वेळी आपल्याला एक चौरंग किंवा पाठावर लक्ष्मी मातेचा घट ठेवावा लागेल, म्हणजे कलश ठेवावा लागेल. आणि त्यासाठी आपणासाठी जे साहित्य आहे ते कलश म्हणजे तांब्याचा तांब्या, नारळ, त्यामध्ये पाणी, पाण्यामध्ये एक आपल्याला रुपयाचं नाणं टाकायचं आहे आणि 2 दुर्वा टाकायचे आहे. त्याचप्रमाणे जर आपल्याला उपलब्ध होत असतील तर नारळाच्या सभोवताली कलश तयार करण्यासाठी 5 फळझाडांच्या फांद्या आपल्याला उपयोगात आणायच्या आहेत. मग ती कुठलीही फळझाडं जी आपल्याकडे उपलब्ध असतील त्या पानांच्या फांद्या आपण वापर करायचा आहे. जर आपल्याला 5 फळांच्या झाडांच्या फांद्या उपलब्ध होत नसतील तर मात्र आपण केवळ आंब्याचाच टाळ, ज्याला आपण पानांचा घोष म्हणतो, त्याचा वापर करायचा आहे. तर आपल्याला चौरंगावर ही मांडणी करायची आहे. चौरंगावर आपण तांदूळ किंवा रांगोळीच्या सहाय्याने स्वस्तिक रेखाटायचं आहे किंवा जर आपल्याला जमत असेल तर अष्टदल कमळ रेखाटायचं आहे. आणि या स्वस्तिकवर किंवा या अष्टदल कमळावर आपल्याला हा घट स्थानापन्न करायचा आहे. जर आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तरी सुद्धा आपण तिची स्थापना या ठिकाणी करू शकता. मात्र लक्ष्मी मातेची मूर्ती ही बसलेली असावी, ती उभी असू नये हे मात्र पाहावे. आता हा घट ठेवल्यानंतर किंवा लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवल्यानंतर त्याच्या सभोवताली चलनी नोटा, नाणी, सोन्याचे अलंकार इत्यादी वस्तू व्यवस्थित मांडून घ्याव्या. आणि त्यानंतर या घटाच्या समोर आपल्याला एक पानाचा विडा ठेवायचा आहे. तो पानाचा विडा म्हणजे तो गणपतीसाठी आहे. कुठल्याही देवतेची पूजा करण्यापूर्वी किंवा धार्मिक कार्य करण्यापूर्वी आपण गणपती देवाचं स्मरण करतो, म्हणून इथे सुद्धा आपल्याला पानाचा विडा ठेवून प्रथमतः या विड्याची आपल्याला पूजा करायची आहे. गणपतीचं नामस्मरण करून
आणि त्यानंतर आपण आपल्या देवीची पूजा करायला सुरुवात करायची आहे। आणि हो, या ठिकाणी मला कटाक्षाने सांगायचं आहे, आवर्जून सांगायचं आहे, आपल्याला ही पूजा करण्यापूर्वीच आपल्या घरासमोर, अंगणात किंवा दरवाजासमोर रांगोळी रेखाटायची आहे। आता शहरामध्ये मी पाहतो किंवा बऱ्याच ठिकाणी पाहतो, दिवाळीमध्ये रांगोळी रेखाटणे ही एक स्पर्धा बनलेली आहे। आजूबाजूच्या शेजाऱ्यांपेक्षा आपली रांगोळी किती छान होईल याच्याकडे लक्ष दिला जातो आणि या रांगोळीचा कालावधी एवढा लांबतो की आपला प्रत्यक्ष लक्ष्मी पूजेचा मुहूर्त टळून जातो। तर मंडळी, यासाठी तुम्हाला लक्ष्मी मातेच्या पूजना दिवशी अगदी दुपारपासूनच रांगोळी रेखाटायला सुरुवात करायची आहे, जेणेकरून आपल्याला लक्ष्मी मातेच्या पूजनाचा शुभ मुहूर्त साधायचा आहे। तर सुंदर अशी रांगोळी काढायची आहे। दुसरी गोष्ट आपल्याला असं सांगायची आहे की आपल्या घराचे दरवाजा आणि खिडक्या ह्या सर्व खुल्या ठेवाव्या। कुठलीही खिडकी किंवा कुठलाही दरवाजा कृपया बंद करू नका, ही आपल्याला दक्षता घ्यायची आहे। अशा प्रकारे आपल्याला ही दक्षता घेतल्यानंतर आपल्या घरामध्ये जर का गंगाजल असेल तर गंगाजल, किंवा गंगाजल नसेल तर गोमूत्र आपल्याला सहज उपलब्ध होतं। या गोमूत्राचं सिंचन आपल्या संपूर्ण घरामध्ये आणि पूजा साहित्यावर हे करायचं आहे। आणि त्यानंतर आपण आंघोळ करून शुचिर्भूत होऊन आपल्या मस्तकी पिंजर लावून त्यानंतर आसनावर आपण बसायचं आहे। पूजेला बसल्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे हे सर्व साहित्य व्यवस्थित मांडणी करून घ्यायची आहे। मांडणी करून घेतल्यानंतर कलशासमोर किंवा देवीच्या मूर्तीसमोर आपल्याला नंदादीप तेवत ठेवायचा आहे। आणि नंदादीप तेवत ठेवल्यानंतर तो शक्यतो तुपाचा असावा आणि त्यामध्ये लवंग टाकायला विसरू नका। इतरस्त्र जे दिवे आहेत ते साध्या गोडे तेलाची चालतील, किंवा आजच्या या दिवशी या दिवेच्या संख्याला महत्त्व दिलेलं नाही। जेवढे आपल्याला शक्य असतील तेवढे दिवे आपल्या प्रांगणामध्ये किंवा आपल्या घरासमोर लावावेत, पण शक्यतो दिवे हे मातीचेच असावेत हे मात्र लक्षात घ्या। ते इतर कुठल्याही धातूचे नसावेत किंवा कुठलेही नवीन आता जे दिवे निघालेले आहेत इलेक्ट्रिक्स, तर त्याचा वापर शक्यतो या पूजेच्या दिव्यांसाठी करू नये। रोषणाईसाठी आपण जरूर करू शकता, तर ही आपल्याला काळजी घ्यायची आहे। दुसरी गोष्ट, लक्ष्मी मातेचं पूजन करतेवेळी आपल्या घरातील वातावरण अतिशय प्रसन्न आणि शांत ठेवायचं आहे। पूजन करण्यापूर्वी आपण फटाके फोडू शकता किंवा पूजन झाल्यानंतर फटाके फोडू शकता, पण पूजन करण्याच्या कालावधीमध्ये पूर्णतः शांतता ठेवावी। त्यामध्ये लाऊडस्पीकर किंवा अन्य कुठल्याही गोष्टीचा आवाज शक्यतो होऊ देऊ नका, ही आपल्याला काळजी घ्यायची। दारामध्ये रांगोळी काढल्यानंतर आपण आपल्या लक्ष्मी मातेच्या पूजनाला सुरुवात करायची आहे। आता हे लक्ष्मी मातेचं पूजन का, तर आपल्याला अप्राप्त लक्ष्मी प्राप्त व्हावी किंवा प्राप्त लक्ष्मी आपल्याकडे स्थिर राहावी, यासाठी या अश्विन शुद्ध अमावास्ये दिवशी लक्ष्मी पूजनाला आपल्या शास्त्रामध्ये महत्त्व दिलेलं आहे। म्हणूनच हा दिवस आपल्याला आणि हा मुहूर्त साधायचा आहे। मंडळी, त्यानंतर आपण जशी पूजा करतो त्याप्रमाणे करायचे आहे। प्रथम गणपतीचं पूजन करावं, नंतर त्या घटाचे पूजन करावं, पाणी प्रोक्षण करावं, त्यानंतर हळद कुंकू व्हावं, जानवं व्हावं, त्यानंतर सुवर्णलंकार रूपी आपण अक्षता व्हाव्यात, त्यानंतर सुगंधी फुलं असतील किंवा नाना ऋतूमध्ये मिळणारी जी फुलं असतील ती व्हावी। अशा प्रकारे लक्ष्मी मातेचं पूजन करावं। त्याचबरोबर विष्णू नारायणाचं स्मरण करायला विसरू नका। ओम लक्ष्मी नारायण नमः हे मनामध्ये सतत बिंबवा, यामध्ये सुद्धा लक्ष्मी माता आपल्यावर कृपा करेल। दुसरी गोष्ट, हे लक्ष्मी मातेचं पूजन करतेवेळी किंवा करून झाल्यानंतर आपल्या घरातील टॉयलेटमध्ये मीठ टाकायला विसरू नका। आणि या दिवशी कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण घराला कुलूप लावून कुठे बाहेर जाऊ नका। घरामधील
काही व्यक्तीमध्ये घरामध्ये थांबून आपलं घर या दिवशी पूर्ण दिवस उघडं ठेवायचं आहे. आता श्रद्धावंत भाविकांसाठी मी एक उपाय सांगणार आहे. मी श्रद्धावंत म्हणून मुद्दाम म्हणालो कारण हा उपाय मला वाचनामध्ये आला आणि हा उपाय फक्त या लक्ष्मी पूजना दिवशीच करावा असं सांगितलेलं आहे. आणि जसं आपल्या तुकाराम महाराजांनी सांगितलं, जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करुणी सोडावे सकळ जन. या त्यांच्या शिकवणुकीप्रमाणे हा उपाय जो माझ्या वाचनामध्ये आला तो आता तुम्हाला मी इथे सांगणार आहे. अर्थात हा उपाय कोणी करावा आणि करू नये हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. म्हणून मी म्हणालो की श्रद्धावंत माणसांसाठी किंवा श्रद्धावंत भाविकांसाठी मी हा उपाय सांगत आहे. करून बघायला काय हरकत आहे, कारण तसं इथे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स नाहीत मंडळी. तर तो उपाय कोणता हे मी तुम्हाला सांगतो. यासाठी आपल्याला लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे किंवा लाल रंगाचा छोटा पेपरचा तुकडा लागेल. त्यामध्ये आपल्याला 2 लवंग आणि 2 वेलची अखंड घ्यायचे, म्हणजे वेलचीचे तुकडे झालेले असू नयेत, त्याची टोकं मोडलेली असू नयेत. तसेच लवंग हे पूर्ण फुलांचे कळ्या असलेले अख्खे घ्यावे. असे 2-2 लवंग आणि 2-2 वेलची ह्या आपल्याला घ्यायच्या आहेत आणि त्यावर एक छोटासा भीमसेनी कापडाचा तुकडा ठेवायचा. या तिन्ही वस्तू आपल्याला तामानामध्ये ठेवायच्या आहेत. त्यानंतर आपण लक्ष्मी मातेची पूजा केल्यानंतर या वस्तू घेऊन आपल्याला लक्ष्मी मातेसमोर बसायचं आहे आणि हे सर्व साहित्य घट्ट गुटाळून किंवा मुठीमध्ये आपल्या घेऊन, उजव्या हाताच्या मुठीमध्ये घेऊन आपल्याला 108 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र श्रद्धापूर्वक अंतस्करणाने आपल्याला पठण करायचं आहे. आणि हा श्री स्वामी समर्थ मंत्र झाल्यानंतर आपल्याला 108 वेळा ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा कुलदेवतेचा मंत्र जपावा लागेल. आणि हे दोन्ही मंत्र झाल्यानंतर आपल्याला महालक्ष्मीचा मंत्र 108 वेळा म्हणायचा आहे. ओम महालक्ष्मी नमः, ओम, ओम नाही, ओम, ओम महालक्ष्मी नमः हा मंत्र आपल्याला 108 वेळा म्हणायचा आहे. असे हे तिन्ही मंत्र आपल्याला या सर्व वस्तू आपल्या उजव्या हाताच्या मुठीमध्ये घेऊन श्रद्धापूर्वक अंतस्करणाने म्हणायचे आहेत, पठण करायचे आहेत. आणि त्यानंतर याच्यावर हळद कुंकू वाहून ते आपण पुडी बांधावी. त्याची जर पेपर असेल तर पुडी बांधावी, कपडा असेल तर त्याची पुरचुंडी तयार करावी. पुरचुंडी एका धाग्याने घट्ट बांधावी आणि ही पुरचुंडी किंवा हा पेपरमधची पुडी त्या लक्ष्मी मातेच्या चरणी ठेवावी. अशा रीतीने चरणी ठेवल्यानंतर आपली पूजा संपन्न होईल. आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळी लक्ष्मी मातेची आपण उत्तर पूजा कराल त्यावेळी उत्तर पूजा होण्याआधी ती पुडी आपण उचलायची आहे आणि ती पुडी आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे, जेणेकरून त्या पुडीला कधी कोणाचा हात लागू नये किंवा कोणाची नजर पडू नये यासाठी आपण ही पुडी आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. आणि पुन्हा ही पुडी दर पौर्णिमेला बाहेर काढून लक्ष्मी मातेच्या समोर ठेवून फक्त हळद कुंकू वाहून, शक्य असेल तर जे मी आता 3 मंत्र सांगितले त्याचं पठण करून त्याला अगरबत्ती लावून दाखवून आपण परत ही पुडी आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. असं इथे सांगितलेलं आहे. हा उपाय केल्याने अप्राप्त लक्ष्मी आपल्याकडे प्राप्त होईल आणि प्राप्त झालेली लक्ष्मी आपल्याकडे स्थिर होईल. असा हा उपाय मला जो वाचनामध्ये आला तो मी तुम्हाला सांगितला. अर्थात हा उपाय सर्वांनी करावा असा कोणताही निर्बंध नाही, पण करून बघायला काय हरकत आहे. तर मंडळी, ही झाली लक्ष्मी पूजनाची माहिती. आणि हो, आजच्या या लक्ष्मी पूजना दिवशी कोणालाही उसनवार पैसे किंवा उसनवार वस्तू देऊ नका, हे आपण कटाक्षाने खबरदारी घ्या. तर मंडळी,
ही झाली लक्ष्मी मातेच्या पूजेची माहिती. आता इथेच थांबण्याची वेळ झाली. परत एकदा आपणा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.